आता बघूया टॉप 9 काही महत्त्वाच्या बातम्या। भाजपचं आज आणि उद्या शिर्डीमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन, तर सर्व मंत्री, खासदार, आमदारांसह राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी इथे उपस्थित राहणार। तर अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि गडकरी मार्गदर्शन करणार। कोल्हापूरच्या विशाळगडावरील दर्ग्यामध्ये भाविकांना दर्शन घेता येणार, तर केमभुर्णेवाडीमध्ये भाविकांच्या गाड्यांची तपासणी, प्रशासनाकडून उरुसाला परवानगी नाहीच। केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 10,930 कोटी रुपयांचा निधी, उत्तर प्रदेशला 31,000 कोटी तर बिहारला 17,000 कोटींचं वाटप। केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेश आणि बिहारला अधिक निधीचं वाटप। मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा आज 50वा वर्धापन दिन, तर वर्धापन दिनानिमित्त 12 ते 19 जानेवारीपर्यंत भव्य कार्यक्रमांचं आयोजन। तेंडुलकर, सुनील गावस्करांसह दिग्गज क्रिकेटपटू या कार्यक्रमात सहभागी होणार। डोंबिवलीमध्ये कचरा प्रकल्पाच्या श्रेयवादावरून आयुक्त आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये भर रस्त्यात वाद, आयुक्तांनी भाजप कार्यकर्ता कृष्णा पाटलांना सुनावलं। महाकुंभ मेळ्यामध्ये अवघ्या 59 रुपयात प्रवाशांना विमा, ट्रेन किंवा बसनं प्रवास करणाऱ्यांसाठी आता 59, तर देशांतर्गत विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 99 रुपयांना खरेदी करता येणार विमा। टोरेस कंपनी घोटाळ्यामध्ये नवी माहिती समोर, तर जनरल मॅनेजर तानिया कासातोवा यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच पोलिसांना 69 लाख सापडले होते। डोंगरी पोलिसांनी जप्त केले होते हे पैसे आणि ते पैसे आयकरला दिले होते, तर यांच्यावर आता 77 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल। टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचे मास्टरमाइंड तुर्कीतील नागरिक, तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची माहिती, टोरेस कंपनीचा संचालक आणि सीईओ घोटाळ्यातील प्यादे। टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त, आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेसच्या विविध शाखांमधून मुद्देमाल जप्त, कंपनीकडून बक्षीस म्हणून गाड्या स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटली।